महाशिवरात्री लवकरच येत्या 26 तारखेला महाशिवरात्री येत आहे. मला तर खूप आनंद होत असतो. कारण शिवजी हे सगळ्या दृष्टीने मला ना खूप असं एक पॉझिटिव्ह फील करवतात. म्हणजे शिवजींचं नाव जरी घेतलं ना तरी मला खूप छान फील होतं आणि रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार, झोपताना, उठताना कंटिन्यू शिवजींचं नाव हे तोंडामध्ये असतंच असतं. नेहमी मला असं फीलिंग येतं, की जेव्हा मी अडचणीत असते ना, शिवजींचं नाव घेतलं ना, की माझ्या अडचणी थोडेसे रिलॅक्स होतात. म्हणजे मला धीर भेटतो. भले त्या अडचणी उशिरा का होईना, पण सॉल्व्ह होतात. पण शिवजींचं नाव घेतल्याने आहे ना, मला खूप, खूप, खूप रिलीफ मिळतो आणि खूप बरं वाटतं. आणि शिवजी खरंच ग्रेट आहेत. त्यांचं नाव घेण्यानेच खूप खूप छान फील होतं. मला तर असं वाटतं, की ह्या ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जेवढे जे असतील ना, प्रत्येकजण शिवजीची आराधना हे करतच असतील. कारण जे कोणी शिवजींची आराधना करतं, प्रार्थना करतं, पूजा-अर्चना करतं, त्या प्रत्येकाचं जे संकट आहे ते सगळं दूर करण्याचं कार्य हे शिवजी खरंच करत असतात. आणि खूप 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 मी ब्लेस आहे, की माझ्या तोंडातून नेहमी शिवजींचं नाव येत असतं. काय कुणास ठाऊक माहीत नाही, जेव्हापासून मला कळत नव्हतं त्या वेळेपासून मी नेहमी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये असतं. बाकींच्या देवांची तर आपण पूजा अर्चना करतच असतो. पण 101% या 110% म्हणचाल तरी शिवजींची आराधना ही मन तृप्त होत असतं. आणि खूप 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 जेव्हा शिवरात्री येत असते ना, महाशिवरात्री, तेव्हा खूप भारी फिलिंग वाटत असतं. आणि कसं आहे ना, सगळ्यांना तर माहितीच आहे की या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीजी यांचा विवाह झालेला होता. त्यामुळे हा दिवस किती 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 महत्त्वाचा आहे. आणि खूप उत्साहाने महाशिवरात्री आपल्या थाटामाटाने सगळीकडे ऑल ओव्हर इंडियामध्ये या बाहेर खूप खूप जल्लोषात साजरी केली जाते महाशिवरात्री. आणि 26 तारखेला 11 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी 27 तारखेपर्यंत सकाळी 8:54 काहीतरी हा सगळा योग आहे. आणि ह्या दिवशी खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्याने तुम्हाला खूप छान फळ मिळू शकतं. असे म्हणतायत की खूप 60 वर्षानंतर ना, आता 26 तारखेला जो आलेला योग आहे ना, खूप 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 दुर्मिळ योग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभ राशी आणि मकर राशींसाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे मी अजून खूप आनंदी आहे. कारण राश्या 2, मकर राशी, कुंभ राशी म्हटलं त्यातली एखादी माझी आहे. सो तुम्ही गेस करा. पण आय एम व्हेरी, 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 व्हेरी हॅप्पी. त्यांचा हात डोक्यावर पडावा, त्यांचा आशीर्वाद मिळावा, हे खूप भाग्याचं काम असतं खरं आहे. आणि त्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण घरामध्ये आणल्या, या काही आपण त्या केल्या, तर आपल्याला आर्थिक प्रगती होण्यास खूप सहाय्य मिळेल. आपल्या घरची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. आणि सगळ्या तुमच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सगळं चांगलं चांगलं होण्यास मदत होईल. आता कोणाची म्हणतात ना, की काय विश्वास असतो कोणाचा, कोणाचा विश्वास नसतो. मला प्रॉब्लेम आला तरी पण मी त्यांनाच बोलते आणि प्रॉब्लेम नाही आला तरी त्यांनाच बोलते. आणि त्यांना जर करायचं असेल माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह तर ते त्यांच्यावरच असतं. नेहमी मला अडचण जर आली तर मी नेहमी महामृत्युंजय मंत्र नेहमी म्हणत असते. का माझा ठीक आहे, माझी अडचण दूर हो न हो, पण माझ्या मनामध्ये एक आशा असते की नाही नाही, माझी जे काही अडचणी आहे सगळ्या माझ्या, तेच पूर्ण करतील. आणि मी नेहमी महामृत्युंजय मंत्राचा जप करत असते कंटिन्यू. मला तर वाटते मी रोज करते, सकाळ संध्याकाळ. आणि ओम नमः शिवायचा मंत्राचा जाप पण मी नेहमी करत असते. जेणेकरून त्यामुळेच मला असं कधी कधी वाटतं की माझ्या लाईफमधल्या थोड्या थोड्या अडचणी का होईना दूर होत आहेत. उलट असंही म्हटलं जातं की ह्या दिवशी, आता तुम्हाला माहितीच आहे की आपले शंकर भगवान आहेत, त्यांचं वाहन आहे नंदी. जर आपण नंदींची मूर्ती कुठलीही प्रकारची असो, तुम्ही नंदींची मूर्ती जर घरामध्ये आणली तर तुमच्या घरामध्ये बरकत येईल. म्हणजे बरकत येईल. कारण म्हणतात ना, 60 वर्षानंतरचा हा 26 तारखेचा खूप दुर्मिळ योग आहे. तर तुम्ही घरामध्ये अशा काही गोष्टी आणा की जेणेकरून तुमच्या घर धनधान्य समृद्धीने भरेल. तुमच्या घरामध्ये खूप सगळं काही चांगलं चांगलं होईल, भरभराटी येईल. त्यासाठी तुम्ही जे आपल्या शंकर भगवानांचं वाहन आहे नंदी, हे जरी घरात आणलं तरी तुमच्या घरास ते खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जे रुद्राक्ष आहेत, 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत, ते सुद्धा तुम्ही घरात तुमच्या म्हणजे माहिती काढून तुम्हाला कोणतं योग्य पडेल ते जरी तुम्ही घरात आणलं
तरीसुद्धा तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही आपण जे अ, शंकर भगवानांना जे बेल अर्पण करतो, त्या बेलाचं झाड जर तुम्ही लावलंत आणि ते झाड जसं वाढत जातं, तसं तुमच्या आयुष्यातली प्रगती छान, छान, छान पद्धतीने होत जाते. त्यामुळे या दिवशी ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्यांनी बेलाचं झाड हे नक्की, नक्की, नक्की लावावं. तुमच्या आयुष्यात खूप छान प्रगती होईल. मी स्वतः म्हणजे मला खूप रडकुंडीला येतं, कारण मी ज्या भागात राहते त्या भागात आमच्या त्या चाळी आहेत त्या एकवटलेल्या आहेत. अजिबात दारामध्ये ऊन येत नाही. अक्षरशः म्हणजे पर्याय नाही आहे. रडकुंडीच जीव येतो. माझी खूप इच्छा आहे ते बेलाचं झाड लावण्याची, पण लावूनही ते मी खराब नाही करू शकत. काय करू शकत नाही, कारण ऊनच येत नाही. आम्हाला किचनला खिडकीच नाही आहे आणि पुढे जर ठेवायचं कुठलंही झाड, तर झाडाला ऊन येत नाही. अक्षरशः मी म्हणेन की झाडाला ना, त्या कुठलंही झाड असावं त्याला ऊन हे असावं. मी झाडं लावून बघितली सुरुवातीला, पण ऊन येत नसल्यामुळे ती झाडं अक्षरशः मरतायत. त्यामुळे हे पाप मला नाही करायचं आहे. पण माझी खूप इच्छा आहे. मी हा रूमही सोडू शकत नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे फायनान्शियल कंडिशन. सो मी ज्या गोष्टी मला जमत आहेत. कसं असतं, तुम्ही भगवानांची तुमच्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने पूजा अर्चना करा, ती भगवानांपर्यंत नक्कीच पोहोचते. बाकी सगळं त्यांच्या हातात असतं. तुम्ही मोकळ्या मनाने, निर्मळ मनाने कुठलंही असेल ती पूजापाठ करा, सगळं काही चांगलं होईल. पण ज्यांना ज्यांना जमते त्यांनी बेलाचं झाड हे नक्की लावा, कारण जे कोणी खूप छान पद्धतीने पूजा वगैरे करतात ते नक्कीच त्या गोष्टीची चांगली काळजी घेतील असं मला वाटतं. बाकी त्या दिवशी तर प्रत्येकजण मंदिरात जाईल, भगवानांचं दर्शन घेईल, देवाचं दर्शन नक्कीच घेणार. आणि तुम्हाला मी सांगेन की आमच्या ठाण्यामध्ये कोपणेश्वर मंदिर आहे. तिथे जाऊन जेव्हा आम्ही दर्शन घेतो, अक्षरशः एवढं शांत वाटतं. जे काही टेन्शन डोक्यामध्ये आहे ना, ते सगळं असं निघालं असं वाटतं. शांत एकदम मस्त वातावरण आहे. तिथे जाऊन जेव्हा कोणी आम्ही 5-10 मिनटं तिथे बसतो, जेव्हा देवाचं नामस्मरण करत असतो तिथे जाऊन, एवढं भारी फिलिंग आहे ना, ते शब्दात नाही सांगू शकत. तर आहे, ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने करावं. मला हेच सांगायचं होतं की 60 वर्षानंतर हा दुर्मिळ योग आहे. तर ज्यांना कुणाला काही गोष्टी भगवानांच्या घरी तुम्हाला आणायला जमत असतील तर आणा, त्याची पूजा अर्चना करा, त्या सांभाळा. आणि कुणास का ठाऊक, जर कुणाचं चांगलं होत असेल तर खूप भारी आहे, मस्त आहे उलट. आणि दुसरं काही सांगू शकत नाही मी, कारण काही जण काय म्हणतील की असं कुठे असतं, तसं कुठे असतं. तर तसं नाही आहे. कोणी कोणी पारायणसुद्धा करतात, तर त्यांनी ते केलं तरी जमेल. महाशिवरात्री आहे, एक फिलिंग बेस्ट आहे. सो मी तुम्हाला नक्की महामृत्युंजय मंत्र सांगेन की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात. कधीही अडचण आल्यास तुम्ही नक्की मंत्र म्हणा. तुम्हाला नक्की 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 जाणवेल की काहीतरी चांगलं ह्या गोष्टींतून घडत आहे. आपले काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच सॉल्व्ह होत आहेत. तुम्ही नक्की आणि शिवजींवर नक्की आराधना का ठेवा आणि एकदम विश्वास ठेवा. मला तर वाटते हिंदू धर्मच नाही, तर बाकीच्या धर्मातले लोकसुद्धा आपल्या शंकर भगवानांना खूप मानतात. खूप मानतात, कारण मेल्यावर म्हणतात स्वर्ग आहे, पण मेल्यावर आपल्याला कोण आहे? शंकर भगवानच आहेत, दुसरं कुणी नाही आहे. जिवंतपणेही ते आपली सहायता करत असतात आणि मेल्यावर सुद्धा आपलीच ते सहायता करत असतात. हा ज्याचे त्याचे कर्म आहेत, त्या कर्मानुसार ज्याला त्याला ते मिळणारच आहे, काय ते भोग असतील ते. पण आपल्याला पूर्ण सृष्टीमध्ये तेच आहेत. आणि बाकी मी काही सांगू शकत नाही. बाकीच त्या दिवशी मस्तपैकी सगळं त्यांच्या त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवा. आणि त्या दिवशी जर छान पद्धतीने उपवास केला महाशिवरात्रीच्या दिवशी, तर खूप छान फळ मिळतं. आणि तुम्हाला मी सांगेन, माझ्या माहेरी वसईला तुंगारेश्वर असं आहे. तुंगारेश्वरला शंकरांचं मंदिर आहे, ते खूप वरती आहे वसईला. तिथे तुंगार फाटा म्हणतात, पण तुंगार फाटा तुंगारेश्वर आहे. सुरुवातीला बालाजीचं मंदिर येतं, ते गुजराती मारवाडी लोकांचं आहे. आणि नंतर पुढे 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 वरती आहे खूप डोंगरामध्ये वाटते, डोंगरा साईड त्या टाईपने जावं लागतं. मी लहानपणी जायचे, लग्न झाल्यापासून मी अजूनही गेलेली नाही तिथे. 10 वर्ष झाली, कारण योग येत नाही आहे. जेव्हा ते बोलवतील तेव्हा माझं जाणं होईल तिकडे. पण तिकडे जाऊन तिथे दर्शन घेणं आणि तो परिसर, तो माहोल
एकदम भारी आहे, कारण तिथेही खूप लांबून लांबून लोकं येतात. मुंबईवरून लोकं येतात आणि ते आहे आमच्या वसईमध्ये. वसईमध्ये हायवे साईडला आहे अ, तुंगारेश्वर म्हणून. तर खूप मस्त आहे. जे जे कोणी जात असतील ना, त्यांना तर ही आयडिया असेलच, की जे कोणी वसई ठाण्याजवळचं असेल त्यांना तुंगारेश्वर हे माहितीच असेल. पण ज्यांना कोणाला माहिती नसेल, या काही जण मुंबईवरून येतात. मी बघितलं होतं, जेव्हा आम्ही जायचो ना तेव्हा अ, खूप गर्दी आणि लोकं एवढी जी दानधर्म करतात ना, भरपूर ते का उगाच करतात का? आणि तुम्हाला काय सांगू, गुजराती, मारवाडी पण ते भरभरून दान करतात. कारण मी सांगितलं ना, आपण हिंदूच नाही, तर वेगवेगळ्या धर्माची लोकंसुद्धा आपल्या शिवजींना मानतात. म्हणजे विचार करा त्यांची महती किती आहे. ते ग्रेट आहेत आणि मला तर नेहमी खूप खूप आनंद होतो आणि त्या दिवशी खरंच उपवास करा. ज्या कोणाला कालसर्पयोग वगैरे काय आहे तो सुद्धा निघून जातो म्हणे. आता मला खूप जणांनी सांगितलं होतं, की तुला बहुतेक कालसर्पयोग वगैरे काही असावा, तर नाही आहे. माझी कुंडली मी चेक केलेली आहे. मला स्वप्न पडतात, पण ते मला काहीही करत नाही आहे. मी सगळं चौकशी केली, तर ते माझं संरक्षण करतात. माझ्या आयुष्यामध्ये कोणी जर माझ्या मागे निंदा करत असतील, तर ते मला अगोदर हिंट आणून देतात आणि मी नेहमी बघत आलेली आहे, की मला माझ्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम येत असतील, तर माझे शिवजी आहेत ते नेहमी मला अगोदर काही गोष्टींचा भास घडवून आणतात, की बघ ह्या गोष्टी होणार आहेत, तू सतर्क राहा. भले त्या गोष्टी मी थांबवू शकत नाही, सतर्क राहा. त्यामुळे प्रत्येकाला मी सांगेन, जे कोणी तुम्ही सगळे करत असाल पूजा अर्चना त्या दिवशी, तर नक्की सगळे जाणारच असाल मंदिरात पाया पडायला. मीही जाणार आहे. तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या ॲडव्हान्समध्ये खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत आणि सगळ्यांना आपले जे शिवजी आहेत त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांचा असावा. बस बाकी कुणालाही त्यांचा त्रास होऊ नये. काही जण म्हणतात, की मला कालसर्पयोग आहे. कोणीही घाबरून जायची गरज नाही आहे. ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी शिवजींना जाऊन आपलं बेल आहे ते अर्पण करून यावं. 11 सोमवार जा. काही होत नाही, काही प्रॉब्लेम होत नाही. ते कोणालाही त्रास देत नाहीत. सगळ्यांचं ते भलंच करत असतात. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तर तूर्तास मी निरोप घेते. ओम नमः शिवाय. भेटू आपण पुन्हा.